तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आपल्या सर्वांचं या सिरीजमध्ये खूप खूप स्वागत आहे। सर्वात पहिले तर महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। या दिनानिमित्त स्पेशली मी तुमच्यासाठी ही सिरीज चालू करत आहे। माझं नाव आहे रोहित। मी नॉर्सेट 4 क्रॅक केली होती फर्स्ट अटेम्प्ट मध्ये आणि मी आता सध्या एम्स नागपूरला आहे ॲज अ नर्सिंग ऑफिसर, जी की क्लास 2 पोस्ट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची आणि माझा ऑल इंडिया रँक होता 381। ठीक आहे, माझं फक्त हे सिरीज चालू करण्याचा उद्देश एवढंच होतं की थोडे महाराष्ट्राचे लोक आपले कुठं मागे पडू नये त्यांच्यासाठी। एक तर पहिली गोष्ट तर सगळ्यात पहिले महाराष्ट्र आपलं खूप पुढे आहे, मला माहिती आहे, पण ह्या फील्डमध्ये मोस्टली खूप जणांना, कारण जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तर मला पण ह्या सर्व गोष्टी माहिती नव्हत्या, कोणी सांगणारा नव्हतं, कोणी बोलणारा नव्हतं। तुमचा स्ट्रगलचा पार्ट तुमचा तो कमी होऊन जावा आणि तुमचं विजन क्लिअर असावं नर्सिंग केल्यानंतर की तुम्हाला काय करायचंय, कसं करायचंय नेमकी। तर ह्या उद्देशाने मी तुम्हाला ही सिरीज चालू करत आहे। तर स्वागत आहे सर्वांचं। बाकी पहिल्या पार्टमध्येच नेहमी तुम्हाला ओव्हरऑल एक सांगून देतो की आपण काय काय बघणार आहे। सगळ्यात पहिले मी तुम्हाला नर्सिंग केल्यानंतर जॉब ऑपॉर्च्युनिटीज कोणते कोणते, जसं मी आता नॉर्सेट दिली आहे तर नॉर्सेट एक्झाम सारखे अजून दुसरे कोणते एक्झाम आहे, तिथं सॅलरी कशी आहे, त्यांची पोस्ट कशी आहे, ते मी याच्यामध्ये सांगणार आहे। त्याच्यानंतर नॉर्सेट बद्दल, कारण मी नॉर्सेट एक्झाम दिली तर मला त्या परीक्षेबद्दल खूप बरंच काही माहिती आहे। तर माझ्यासारखे अजून खूप सारे विद्यार्थी असतील जे नर्सिंग करणार असेल, ज्यांना नॉर्सेटची एक्झाम द्यायची आहे, तर त्यांच्यासाठी मी हे पार्ट स्पेशली कव्हर करणार आहे। त्याच्यामध्ये मी सब्जेक्ट्स कोणते कोणते असतात नॉर्सेट एक्झाम मध्ये, नंतर एक्झाम पॅटर्न वगैरे कसं असतं, त्याच्यामध्ये 2 पॅटर्न असतात, प्री आणि मेन्स, तर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। आणि नंतर बुक्स कोणते यूज करायचे थेअरीसाठी पण एमसीक्यू साठी पण। त्याच्यानंतर हाऊ टू स्टार्ट प्रिपरेशन आपली कशी सुरुवात करायची, जर तुम्ही कॉलेजमध्ये असाल, फर्स्ट सेम, सेकंड सेम, फायनल सेम, 8 सेम, 7 सेम, तर तुम्ही कॉलेजमध्ये कशी तयारी चालू करशाल, किंवा जर तुम्ही जॉब करत असाल तर जॉब सोबत तुम्ही कशी प्रिपरेशन करता, किंवा तुम्ही घरी बसणार म्हणजे तुम्ही फुल टाइम फक्त प्रिपरेशनच करायला असाल तर त्यांच्यासाठी काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे हे पण मी तुम्हाला याच्यात सांगणार आहे। त्याच्यानंतर हाऊ टू चूज बेस्ट सबस्क्रिप्शन। आता सबस्क्रिप्शन हा खूप मोठा प्रश्न आलाय, म्हणजे ऑनलाईन घ्यावा ऑफलाईन घ्यावा, किती सबस्क्रिप्शन, खूप सारे सबस्क्रिप्शन आले मार्केटमध्ये, तर आपल्यासाठी कोणतं ते बेस्ट राहील, कोणतं आपल्याला सुटेबल असेल, कोणाचं आपल्याला जास्त चांगलं समजेल, कोणाचं जास्त युजफुल असेल, ते पण मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे। नंतर आपण दिवसातून किती तास वाचलं पाहिजे, त्याच्यानंतर हाऊ टू स्टडी, पूर्ण आपली स्टडी स्ट्रॅटेजी, रोडमॅप आपलं कसं पाहिजे, त्याचं सबस्क्रिप्शन वगैरे घेतलं तर त्याच्यामध्ये लेक्चर्स, एमसीक्यूज, रिव्हिजन वगैरे कसं करायचं, मॉक टेस्ट वगैरे कसे सॉल्व्ह करायचे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यानंतर तुमचं टाइम टेबल दिवसभराचं कसं असलं पाहिजे, जर तुम्हाला हवा असेल मी तुम्हाला माझं टाइम टेबल शेअर करेन, तुम्हाला जर सुटेबल होत असेल तर तुम्ही पण ते फॉलो करू शकता। बाकी स्ट्रॅटेजी सांगेन तुम्हाला काय तुमची स्ट्रॅटेजी असायला पाहिजे, लेक्चर्स किती तुम्ही वेळ द्यायला पाहिजे, एमसीक्यूजला किती वेळ द्यायला पाहिजे, हे सगळं मी तुम्हाला याच्यात सांगणार आहे। त्याच्यानंतर लास्टला तुमचं माइंडसेट कसं असलं पाहिजे, डिसिप्लिन, कन्सिस्टंट राहिलं पाहिजे, तुम्ही मोटिवेटेड राहिलं पाहिजे तुम्ही, हे सर्व मी या सिरीजमध्ये कव्हर करणार आहे। तर तुमचं पहिल्या पार्टमध्ये स्वागत आहे। ह्या पार्टमध्ये मी तुम्हाला पहिलं पार्ट म्हणजे जॉब ऑपॉर्च्युनिटीज इन नर्सिंग, म्हणजे जेवढे जास्त पार्ट मला कमीत कमी वेळामध्ये कव्हर करता आले मी तेवढं करून टाकेन। तर चला आपण पहिला पार्ट आता बघू। तर मित्रांनो, आपण पहिलं पार्ट कव्हर करणार आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला नर्सिंग केल्यानंतर आपल्याकडे काय काय जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतात। जसं आता बीएससी नर्सिंग माझं कंप्लीट झालं होतं, मी 2022 मध्ये पास आउट झालो होतो, तर मला फायनल इयरला यूज, तर ते पण एंडिंगला यूज, तर मला माझं माइंडच क्लिअर नव्हतं की मला नर्सिंग केल्यानंतर नेमकं करायचं काय, कारण सांगणारा वगैरे कोणीच नव्हतं आणि सिनियर्स वगैरे पण सांगणारे होते, पण मग त्यांना पण एवढं काही ऑप्शन्स वगैरे माहिती नव्हतं। त्यांना फक्त एवढं माहिती होतं की गव्हर्नमेंटचे एक्झाम निघतात, डीएमआर डीएचएस अशी एक्झाम वगैरे निघतात, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झामचं कोणाला काही एवढं अवेअरनेस नव्हतं, अजून आपण वेगळं काय करू शकतो, समोर काय काय करू शकतो, हे कोणाला एवढ्याचं नॉलेज नव्हतं। तर हेच मी तुम्हाला ह्या पार्टमध्ये सांगणार आहे। तर सगळ्यात आधी जर तुम्ही नर्सिंग केली आहे, सपोज तुम्ही जीएनएम केला आहे, तर तुम्ही जीएनएम नंतर तुम्ही पीबीएससी पण करू शकतात, म्हणजे पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग पण करू शकतात। त्याच्यानंतरच तुम्हाला ह्या काही ज्या एक्झाम असतात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या तरच ते एक्झामला तुम्ही एलिजिबल असाल, जर तुम्ही जीएनएम केला असेल तर। आणि जर तुम्ही बेसिक बीएससी नर्सिंग केलं असेल तर तुम्ही हे सर्व यातली कोणते पण एक्झाम्स तुम्ही देऊ शकता, त्याच्या पुढे अजून काय शिकण्याची वगैरे गरज नाही। फक्त जर तुमच्याकडे बीएससी नर्सिंगची जरी डिग्री असेल तरी तुम्ही हे सगळे एक्झाम्स देऊ शकतात। आणि जीएनएम वाल्यांना स्पेशली जर तुम्ही पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग केली तरी चालेल, किंवा 50+ बेडेड हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही जॉब केली 2 वर्षासाठी, म्हणजे 2 वर्षाचं तुमच्याकडे एक्सपिरियन्स जर असलं 50 बेडेड प्लस हॉस्पिटलमध्ये, तरी सुद्धा तुम्ही हे एक्झाम्स देऊ शकता। तर सगळ्यात आधी मी आपल्याला जर हॉस्पिटलमध्ये तसं ऑप्शन्स खूप आहेत आपल्याकडे, ठीक आहे। आपण नर्सिंग केल्यानंतर एक तर आपण हॉस्पिटल जॉईन करू शकतो, त्याच्यामध्ये प्रायव्हेट, गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट वगैरे अशा हॉस्पिटल्स येतात, किंवा आपल्याला जर फॉरेनला जायचं असेल, फॉरेनला खूप चांगली संधी असतात, कारण तिकडे सॅलरी वगैरे पण खूप जास्त असतं। म्हणजे जसं जर इकडे 70 ते 80 हजार सॅलरी असेल तर तिकडे 2 ते 2.5 लाख रुपये स्टार्टिंग सॅलरी असते
फॉरेनमध्ये, तर तुम्ही तिकडे देखील जाऊ शकता. त्याच्यानंतर जर तुम्हाला ट्युटर जॉब करायचं असेल प्रायव्हेटमध्ये तुम्ही लागू शकतात. गव्हर्नमेंट ट्युटर तुम्ही ॲज अ म्हणून लागू शकतात. त्याच्यानंतर तुम्ही फर्दर तुम्हाला एज्युकेशन करायचं असेल ते सुद्धा तुम्ही करू शकता. तर सर्वात आधी मी तुम्हाला हॉस्पिटलचं सांगतो. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही समजा नवीन तुम्ही नेमकं जस्ट पास आउट झाले आणि तुम्हाला अर्जंटमध्ये जॉब कुठे शोधायची, तर तुम्ही प्रायव्हेट जॉब तुम्ही जाऊ शकता. तिथं तुम्हाला इझिली जॉब भेटून जाईल. फक्त पण तिथं असं असतं की तुम्हाला स्टार्टिंग सॅलरी तिथं फक्त 13 ते 15,000 रुपये देतील जर तुम्ही ॲज अ फ्रेशर तिथे लागले. पण जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल 1 वर्षाचं 2 वर्षाचं, तेवढी मग तुमची ते सॅलरी 18, 20, 22, 25,000 पर्यंत ते देऊ शकतात. पण त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे मॅक्झिमम सॅलरी प्रायव्हेटमध्ये तुम्ही 25 ते 30च्या मध्ये आपण एक्सपेक्ट करू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त सॅलरी प्रायव्हेटमध्ये भेटत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर येतं आपलं गव्हर्नमेंट जर तुम्हाला जॉब लागायचं असेल, तसं आपले गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे म्हणजे जीएमसी वगैरे झाले, तर त्याच्यासाठी तुम्हाला DMER DHS असे 2 टाईपचे एक्झाम येतात. DMER मध्ये तुम्ही सर्व जेवढे पण जीएमसीज आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे त्याला तुम्ही जॉबला लागू शकतात. DHS मध्ये जेवढे पण डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे म्हणजे मिनी हॉस्पिटल जेवढे असतात तेवढं ते तुम्ही DHS थ्रू लागू शकतात. आता दोघांमध्ये सॅलरी पण थोडी व्हॅरी करते. जर तुम्ही DHS हॉस्पिटलमध्ये लागले, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, तिथे तुम्हाला स्टार्टिंग सॅलरी आरामात 50 ते 55च्या आसपास तुम्हाला भेटून जाईल. आणि DMER मध्ये जर तुम्ही लागले तर तुम्हाला 60 ते 70,000 तुम्हाला स्टार्टिंग सॅलरी आरामात भेटून जाईल. ठीक आहे. नंतर जर तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट जॉबला लागायचं असेल, जसे एम्सचे हॉस्पिटल वगैरे झाले, ESICचे हॉस्पिटल झाले, तर याच्यासाठी पण एक्झाम्स असतात. म्हणजे डायरेक्टली तुम्ही लागू नाही शकत. काही ना काही कोणत्या पण हॉस्पिटलला सेंट्रल गव्हर्नमेंट हॉस्पिटलला तुम्हाला कोणती ना कोणती एक्झाम क्रॅक करून तिथं जाणं आहे. ठीक आहे. आणि मग तुमचा रँक डिसाईड करतं. ठीक आहे. जर तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब करायची असेल, सेंट्रल गव्हर्नमेंट हॉस्पिटलला लागायचं असेल, तर त्याला देखील खूप सारे एक्झाम्स आहेत. जशी नॉर्सेट, जशी मी ती एक्झाम क्रॅक केली ती नॉर्सेट 4. आता रिसेंटची जी नॉर्सेट एक्झाम झाली ती नॉर्सेट 10 झाली होती. आता येणारी जी एक्झाम आहे नेक्स्ट एप्रिल, आता तर एप्रिल झाला ना, नेक्स्ट सप्टेंबरमध्ये जी एक्झाम असेल ती नॉर्सेट 11 असेल. जर त्याच्यासाठी पण तुम्ही तयारी करणार असेल तर ही सिरीज नक्की फॉलो करा. ठीक आहे. तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल होईल. नंतर येते RRB. जर तुम्हाला रेल्वेजमध्ये नर्स ॲज अ रेल्वेजमध्ये लागायचं असेल त्याला पण तुम्ही लागू शकता. त्याच्यासाठी RRB नावाची एक्झाम येते, प्रत्येक वर्षी येते. तुम्हाला सीट्स वगैरे त्याच्यामध्ये पण असतात, भरपूर असतात. तुम्ही आरामात त्याच्यामध्ये लागू शकता. पण तुमची तयारी पण त्या लेवलची पाहिजे. त्याच्यानंतर ESIC म्हणजे एम्प्लॉईजचे जेवढे पण हॉस्पिटल आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हॉस्पिटल, त्याच्यामध्ये तुम्ही लागू शकता. त्याच्यासाठी ESIC म्हणून एक्झाम येते. त्याच्यानंतर MNC म्हणजे तुम्हाला मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसमध्ये पण तुम्हाला जर जायचं असेल त्याच्यामध्ये पण तुम्हाला संधी आहे. त्याच्यामध्ये पे स्केल पण आपल्याला खूप चांगलं असतं. की एवढे सगळे एक्झाम आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी. ठीक आहे. त्या व्यतिरिक्त गाईज एक CHO म्हणून पण एक्झाम येते. CHO म्हणून पण तुम्ही लागू शकतात. म्हणजे PHC वगैरे जेवढे पण असले खेडेगावांमध्ये वगैरे तिथं पण तुम्हाला आरामात सॅलरी 30 ते 35,000 रुपये स्टार्टिंगची भेटून जाते. पण त्याच्यामध्ये आहे की तुम्हाला पहिले 6 महिन्याचं ट्रेनिंग पिरियड द्यावं लागतं. त्याच्यानंतरच तुम्हाला तेवढी सॅलरी भेटेल. नाही तर तोपर्यंत तुम्हाला फक्त ते स्टायपेंड म्हणून असं काहीतरी 10,000 काहीतरी देतात. ठीक आहे. बाकी हे झालं. आणि मी तयारीचं म्हणत होतो की तुम्ही तुमची तयारी ना नेहमी सेंट्रल गव्हर्नमेंट एक्झामच्या लेवलची ठेवा. म्हणजे तुम्हाला खालची कोणती पण एक्झाम जर द्यायची बारी आली, जशी वॅकन्सी आली तशी तुम्ही आरामात देऊ शकता. कारण DMER DHS ची एक्झाम शक्यतो थोडीशी लेट निघत असतात. पण यावर्षी नोटीस आहे त्यांची, तर देऊ शकता तुम्ही. तर तुमची तयारी एकदम चालू ठेवा. म्हणजे कधी पण एक्झामची नोटिफिकेशन आली तर तुम्ही त्याच्यासाठी तयार असाल. ठीक आहे. बाकी हे झाले आपले हॉस्पिटल्स. जर तुम्हाला फॉरेनमध्ये जायचं असेल तर NCLEX म्हणून एक एक्झाम येते. जर तुम्हाला UK, लंडन वगैरे तिकडे जायचं असेल तर त्याच्यासाठी हे एक्झाम्स आहेत. NCLEX म्हणून एक एक्झाम येते किंवा IELTS म्हणून येते, OET म्हणून एक येते. असे बरेचसे 3-4 टाईपचे एक्झाम आहे. अजून तुम्ही जर्मनी वगैरे पण जाऊ शकता. तिथं पण तुम्हाला नर्सेसला खूप जास्त स्कोप आहे. ठीक आहे. नंतर ट्युटर. जर तुम्हाला प्रायव्हेट ॲज अ ट्युटर म्हणून लागायचं असेल, आता कारण जेव्हा मी आपली नॉर्सेटची प्रिपरेशन करत होतो तेव्हा देखील मला पण जॉब हवं होतं. कारण माझी घरची फायनान्शियल कंडिशन एवढी काही चांगली नव्हती. पण जर मी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये लागलो असतो तर मला वाटत नाही की मला तेवढा वेळ काढता आला असतं एक्झामसाठी. तर त्याच्यासाठी मी एक सेफ साईड चूज केली. मी ॲज अ ट्युटर म्हणून प्रायव्हेट कॉलेजमध्ये जॉबला लागलो होतो, प्रायव्हेट नर्सिंग कॉलेजमध्ये. तिथं मला स्टार्टिंग सॅलरी त्यांनी 14-15च्या आसपास दिली होती, 14-15,000. आणि त्याच्यापेक्षा जास्त मला वाटत नाही की कोणतं कॉलेज ॲज अ फ्रेशर म्हणून ट्युटर म्हणून तुम्हाला कोणती सॅलरी देईल. तर तिथं मिनिमम सॅलरी 13 ते 16,000च्या मध्ये तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. हा जर तुमची MSc झाली असेल तर तुम्हाला ॲज अ ट्युटर प्रायव्हेटमध्ये 35-40,000 रुपये आरामात ते सॅलरी देऊन टाकतील. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये जर तुम्हाला ॲज अ ट्युटर लागायचं असेल, पण तिथं क्रायटेरिया आहे की तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे. मिनिमम 5-6 वर्षाच्या वरती तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे. तुमची MSc नर्सिंग झाली पाहिजे, त्याच्यामध्ये पण तुम्हाला एक्सपिरियन्स वगैरे पाहिजे, हॉस्पिटल एक्सपिरियन्स वगैरे सगळं पाहिजे, तरच तुम्ही त्याला ऍप्लिकेबल असाल. ठीक आहे. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲज अ ट्युटर.
नंतर जर तुम्हाला फर्दर एज्युकेशन करायचं असेल, म्हणजे जर तुम्हाला फक्त बीएससी नर्सिंगच नाही तर त्याच्या पुढे पण अजून तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्ही एमएससी नर्सिंग करू शकतात, मास्टर्स करू शकतात. जीएनएमचं तर मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही पीबीएससी वगैरे करू शकतात किंवा एमएससी झाल्यानंतर तुम्ही पीएचडी पण करू शकतात एखाद्या सब्जेक्टमध्ये. ठीक आहे. बाकी तेवढं सगळं करून जर तुम्ही ऍज अ ट्युटर कुठेतरी लागले तर तुम्हाला खूप जास्त सॅलरी भेटेल, तेवढंच तुमचं पे स्केल अजून वाढत जाईल. सगळं होतं ह्या पार्टमध्ये की जॉब ऑपॉर्च्युनिटीज नर्सिंगमध्ये कोणते कोणते आहे. बाकी मी तुम्हाला सॅलरीज वगैरे सांगितलं. प्रायव्हेट कॉलेजची मी तुम्हाला सॅलरी सांगितली की 13 ते 15,000 रुपये तुम्हाला आरामात सॅलरी भेटते. इथं गव्हर्नमेंटमध्ये ठीक आहे, मी सांगितलंच आहे तुम्हाला ऑलमोस्ट, तर डबल सांगायची गरज नाही. बाकी आपण आता नेक्स्ट पार्ट ओढूया.